स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। शिर्डीत अवैध गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची धाड। 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शिर्डी परिसरात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 1,79,017 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणात 8 जणांविरुद्ध 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 15 ऑगस्ट रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली। पथकाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला विविध कंपन्यांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली। या कारवाईत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे क्रमांक 743, 744 आणि 745 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 आणि 3 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या कारवाईत विनोद बाबूराव ठोंबरे याच्याकडून 4,158 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हबीब उर्फ सोहेल अन्सारी हा आरोपी फरार आहे। दुसऱ्या कारवाईत बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे याच्याकडून 12,953 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अलीम शेख आणि कलीम शेख हे आरोपी फरार आहेत। तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या कारवाईत जितेंद्र लालचंद लोढा यांच्याकडून 1,61,906 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली। या प्रकरणात बंटी लहामगे आणि अमोल जाधव हे आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।